श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 310. भिंगारला आदित्याच्या देवळात काही दिवस मुक्काम. ग्रह लकुम देवाचे दुर्भाग्य. सर्वज्ञ भिंगारला गेले. तेथील देवळाच्या चौकात बसले. तेवढ्यात एक ब्राह्मणी आली. तिला 2 मुलं. वडील मुलाचे नाव लकुमदेव. त्यांच्या अंगात भूत शिरले होते. ते भूत काहीही केल्याने जात नव्हते. ती सर्वज्ञांजवळ आली. दंडोते घातली. श्रीचरणा लागली. सर्वज्ञांना विनंती केली, जीजी, माझ्या एका मुलाला भूत बाधा झाली आहे. त्यापासून त्याला मुक्त करावे जी. त्याला येथे आणू. सर्वज्ञांनी संमती दिली. नंतर ती गेली व दोघाही मुलांना घेऊन आली. परंतु त्यात ज्याला भूत बाधा झाली होती तो लकुमदेव आत येतच नव्हता. तिने सर्वज्ञांना विनंती केली, जीजी, तो आत येत नाही, तरी आपणच बाहेर यावे जी. सर्वज्ञ बाहेर आले. तेवढ्यात तो देवळावर चढला आणि दगडी पन्हाळ्यात तोंड खुपसले. सर्वज्ञांनी खालूनच विचारले, तू कोण? त्याने उलटून सर्वज्ञांनाच प्रश्न केला, तुम्ही कोण? सर्वज्ञांनी 3 वेळा विचारले व त्याने 3ही वेळा तसेच उत्तर दिले. तो सर्वज्ञांकडे पाहत सुद्धा नव्हता. मग सर्वज्ञ आत गेले, बैठकीवर बसले आणि तो घरी गेला. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.